मौनी महाराज साखर कामगार पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत 13 जागांसाठी 2 आघाड्या निर्माण झाल्या होत्या. सत्ताधारी आघाडीला महिला उमेदवार न मिळाल्यानं विरोधी आघाडीतील लक्ष्मी सुरेश तामोत आणि वंदना सुधीर बेलेकर या दोघी बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे उर्वरित 11 जागांसाठी संस्थेच्या सभागृहात आज सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान घेण्यात आलं. राधानगरी, भुदरगड, कागल आणि करवीर तालुक्यातील 436 पैकी 434 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी 4 नंतर मतमोजणी करण्यात आली. 434 पैकी 411 वैध तर 23 मते अवैध ठरली. त्यामध्ये विरोधी परिवर्तन पॅनेलनं सरासरी 150 मतांची आघाडी घेत 11 पैकी 11 जागा जिंकल्या. महिला उमेदवार आधीच बिनविरोध झाल्यानं परिवर्तनला या निवडणुकीत 13 जागा मिळाल्या, तर सत्तारूढ आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. विजयी आघाडीचं नेतृत्व आर.वाय. पाटील, शिवाजी केसरकर, संजय मोरबाळे, व्ही.डी. भरकट, राजेंद्र पाटील यांनी केलं. निकालानंतर विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण केली.